कुठे गेली ही बया कोणास ठाऊक. कितीदा आवाज दिला पण काहीच कशी बोलत नाही असे पुटपुटत सुरेखाताई रागाने सुनेच्या खोलीत गेल्या. पण त्यांची सून श्वेता खोलीत नव्हती. त्यामुळे सुरेखाताई घाबरल्या. त्या मनात म्हणाल्या, आम्ही त्रास देतो याची पोलिसात तक्रार करायला तर गेली नसेल ना. त्यांचे हातपाय भीतीने थरथरू लागले. त्यांना पाहून त्यांच्या मुलीने प्रियाने तिला विचारले, काय झाले आई? तू तर वहिनीला बोलवायला गेली होतीस ना, मग अशी घाबरल्यासारखी का दिसत आहेस? सुरेखाताई पुढे काही बोलणार तेवढ्यात दारावरची बेल वाजली. त्यांनी पटकन दरवाजा उघडला तर दरवाजात श्वेताला पोलिसांसोबत उभे असलेले पाहून सुरेखाताई आणि प्रियालाही धक्का बसला. प्रियाने श्वेताला पटकन आत घेतले आणि तिला एका कोपऱ्यात घेऊन म्हणाली, वहिनी, हा काय आगाऊपणा आहे? पोलीस कशासाठी आले आहेत इथे? तिचे बोलणे ऐकून श्वेताने प्रियाचा हात झटकला आणि तिच्या कानशिलात ठेवून दिली. श्वेताचे असे रूप पाहून सुरेखाताईंना आश्चर्याचा धक्का बसला. सुरेखाताई तावातावाने तिथे आल्या आणि म्हणाल्या, ए बाई, तुला काही लाज वगैरे वाटते की नाही माझ्या मुलीवर हात उचलायला? गरीब अनाथ म्हणून तुझे माझ्या मुलासोबत लग्न लावून दिले, या घरात आणले, तर आमच्याच डोक्यावर बसून मिऱ्या वाटायला निघालीस का? तुझ्या आईबापाचा तरी पत्ता आहे का? सुरेखाताई पुढे काही बोलणार तेवढ्यात श्वेताने त्यांना फटकारले. ती म्हणाली, खबरदार सासूबाई, जर तुम्ही माझ्या आईवडिलांबद्दल एक शब्द जरी बोललात तर तुमची जीभ हाडसडून तुमच्या हातात देईन. सुरेखाताई सुनेचे असे रूप पाहून घाबरल्या होत्या. श्वेता पुढे म्हणाली, सासूबाई, लेकीला कानशिलात ठेवून दिल्यावर समजले का दुखणं काय असतं ते? तुम्हाला काय वाटते, मी गरीब कुटुंबातून आहे, अनाथ आहे म्हणून तुम्ही लोक माझ्यासोबत जे वागता ते सर्व मी सहन करत राहीन? आणि तुम्हाला कोणी सांगितलं की मी गरीब आहे म्हणून? जर मी कोण आहे हे तुम्हाला समजले तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. सुरेखाताई आणि प्रिया दंग होऊन श्वेताकडे पाहू लागल्या. तेव्हा सुरेखाताई खोटे अश्रू ढाळत तिच्यासोबत आलेल्या महिला पोलिसाला म्हणाल्या, मॅडम, पाहिलेत ना तुम्ही, माझी सून आमच्यासोबत कशी वागते ते. तुम्ही हिला लगेचच अटक करून घेऊन जा. तेव्हा ती महिला पोलीस म्हणाली, तुम्ही शुद्धीत आहात का मॅडम? बोलण्याआधी थोडासा विचार करा. तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात? आणि आम्ही यांना नाही पकडू शकत. असे बोलून तिने श्वेताला सॅल्यूट केला. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या समोर जणू काही अंधारी आली. श्वेता म्हणाली, सासूबाई, सांभाळा स्वतःला. मी तुम्हाला आणखी एक धक्का देणार आहे, पण जरा वाट बघा. तुम्ही जे आजवर माझ्यावर अत्याचार केले आहेत त्याचा हिशोब चुकता तर करावाच लागणार आहे. प्रियाकडे पाहून श्वेता म्हणाली, काय ताई, विसरलात का कसे तुम्ही सर्वांनी मला? असे म्हणत श्वेता भूतकाळात गेली. श्वेता गरीब कुटुंबातील मुलगी होती. तिच्या वडिलांना दारूचे व्यसन होते. ते तिच्या आईला खूप मारायचे. त्यावेळी श्वेताला इच्छा असून काहीही करता येत नव्हते. पण एके दिवशी बायको आणि मुलीला सोडून तिचे वडील कायमचे घर सोडून निघून गेले. त्यानंतर काही दिवसांनी तिच्या आईचे निधन झाले. श्वेताच्या मोठ्या काका काकूंनी खूप गरिबीतून श्वेताला शिकवले. श्वेता देखील शिक्षणासोबतच वस्तीतील मुलांची शिकवणी घेऊन काका काकूंना मदत करायची. तिला सुरुवातीपासूनच शिक्षणाची आवड होती. पण जेव्हा तिला श्रीमंत घरातील स्थळ आले, म्हणजे सुरेखाताईंनी स्वतःहून तिला मागणी घातली, तेव्हा मात्र तिला काका काकूंच्या म्हणण्यानुसार लग्न करावे लागले. लग्न करून जेव्हा ती सासरी आली तेव्हा दुसऱ्याच दिवशी घरात सत्यनारायणाची पूजा होती. तेव्हा श्वेताच्या हातून चुकून प्रसादाची वाटी पडली. त्यामुळे सासूने तिला सर्वांसमोर अपमानित केले. श्वेता घाबरून अश्रू ढाळत होती. सासूने सर्व कामातून अंग काढून घेतले होते. संपूर्ण घराची जबाबदारी तिच्यावरच आली. तिने देखील सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडण्याचे ठरवले. श्वेता घरातील सर्व कामे व्यवस्थित करत होती. तरीसुद्धा तिची सासू आणि नणंद तिच्या कामात उगाचच चुका काढायच्या आणि दोघीही तिच्यावरती हात उचलत असत. श्वेताला समजत नव्हते की कसे वागायचे. त्यामुळे एके दिवशी श्वेता तिच्या सासूला म्हणाली की आई, तुम्ही माझ्यावर इतका अत्याचार का करता? मी तर तुमची प्रत्येक गोष्ट ऐकते. तुम्ही जसे सांगाल तशीच वागते. मग तरीसुद्धा तुम्ही आणि ताई मला त्रास का देता?
तेव्हा तिची नणंद म्हणाली, अरे वा, म्हणजे तुला बोलताही येते तर. काय ग, तुझी जीभ खूप चालायला लागली आहे. एकतर तुला त्या झोपडीतून महालात आणले. एक प्रकारे आम्ही तुझ्यावर उपकारच केले. तुझे नशीब समज, एवढ्या मोठ्या घराची तू एकुलती एक सून झालीस. नाहीतर तुझ्या बापाने तुला त्याच्याचसारख्या एखाद्या भिकाऱ्याच्या गळ्यात तुला बांधली असती. प्रिया पुढे म्हणाली, अरे हो, तू तर बिनबापाची आहेस नाही का? तुझा बाप कोण आहे हे तुलाही माहिती नाही. असे बोलून प्रिया हसू लागली. हे ऐकून श्वेताच्या अंगात कुठून बळ आले कोणास ठाऊक. तिने नणंदेच्या कानाखाली ठेवून दिली. त्यामुळे तिची सासू आणि नणंद रागाने लाल झाल्या. सुरेखाताई म्हणाल्या, तुझी एवढी हिंमत, तू माझ्या मुलीवर हात उचललास? श्वेता म्हणाली, आई, एक वेळ तुम्ही मला काहीही बोललात किंवा मला मारहाण केली तरी मी सहन करेन, पण माझ्या आईवडिलांच्या विरोधात मी एक शब्दही ऐकून घेणार नाही. मग काय, सुरेखाताईंनी रागाने श्वेताला तिच्या खोलीत बंद केले. बिचारी श्वेता एकतर सकाळपासून कामामध्ये व्यस्त होती, त्यामुळे तिने काहीही खाल्ले नव्हते आणि आता दुपारपासून ती त्या खोलीमध्ये बंद असल्यामुळे भुकेने व्याकुळ झाली होती. पण घरातील कोणालाही तिच्याबद्दल काही वाटत नव्हते. रात्री उशिराने सुरेखाताईंनी तिला खोलीबाहेर काढले, कारण रात्रीचा स्वयंपाक बनवायचा होता. श्वेताने सर्वांसाठी स्वयंपाक बनवला. ती चहा घेऊन तिच्या सासूच्या खोलीमध्ये जात असताना तिच्या कानावर नणंदेचे बोलणे पडले. ती म्हणत होती, आई, खरे तर तू खूप खुश असशील ना? गरिबा घरची मुलगी सून म्हणून घरी आली आणि ती गरीब आहे म्हणूनच सर्व काही सहन करते. सुरेखाताई म्हणाल्या, हे बघ प्रिया, उगाच माझे डोके फिरवू नकोस. एक तर ती मुलगी माझ्या डोक्यात गेली आहे आणि काय ग, तुझ्या अपंग भावाला कोणती मोठी करोडपती मुलगी मिळणार होती. ही अनाथ आणि गरीब आहे म्हणूनच तर तुझ्या भावाच्या नशिबात आली. नाहीतर मी सुरेशच्या लग्नाची आशाच सोडून दिली होती. प्रिया म्हणाली, आई, तसेही दादाचे लग्न झाले नसते तर असे कोणते मोठे वादळ येणार होते आणि त्याचे लग्न करून आपण कुठे मालामाल झालो आहोत. उलट घरात खाण्यासाठी आणखी एक तोंड वाढले आहे. सुरेखाताई म्हणाल्या, अरे देवा, कधी कधी तर मला संशय येतो की तू नक्की माझीच मुलगी आहेस ना? अगं मूर्ख मुली, तुझा भाऊ अपंग आहे. जर त्याचे लग्न झाले नसते तर त्याची सेवा आपल्यालाच करावी लागली असती ना? उलट त्याचे लग्न झाले आहे म्हणूनच तर त्याची बायको सगळे कामे करते. अगं खरे तर आपल्याला सुरेशसाठी एक नर्स आणि घरातील कामे करण्यासाठी फुकटची मोलकरीण मिळाली आहे. आणि तू विसरलीस का तुझ्या बाबांचे मृत्यूपत्र? काहीसा विचार करून प्रिया म्हणाली, आई, खरंच किती हुशार आहेस ग तू. काय डोके लावले आहेस? मी तर हा विचार केलाच नव्हता. आता मी पण माझे लग्न झाल्यावर माझ्या सासरची कामे हिच्याकडूनच करून घेईन. हे ऐकताच सुरेखाताई म्हणाल्या, हो, करून घे, पण इथली कामे झाल्यानंतर आणि जेव्हा ती आराम करण्याचा विचार करेल तेव्हा तू तिला तुझी कामे दे. असे बोलून दोघी मायलेकी हसू लागल्या आणि हे सर्व बोलणे ऐकून श्वेता सुन्न झाली होती. इतके मोठे खोटे, पण आता ती एकटी करणार तरी काय होती? दुसऱ्या दिवशी सकाळी श्वेता सर्वजण उठण्याच्या आधीच आंघोळ वगैरे आटोपून किचनमध्ये गेली आणि सर्वांसाठी नाश्ता बनवू लागली. तेवढ्यात सुरेशने तिला आवाज दिला. त्याला बाथरूमला जायचे होते आणि त्यासाठी त्याला मदत पाहिजे होती. श्वेता जेव्हा त्याची मदत करायला खोलीत गेली तेव्हा सुरेशने काहीही विचार न करता तिच्या कानशिलात ठेवून दिली आणि म्हणाला, कुठे होतीस तू? किती वेळ झाला मी तुला हाका मारतोय. तुला इथे माझी सेवा करण्यासाठी आणली आहे ना? मग अपंग नवऱ्याला सोडून इकडे तिकडे फिरण्यासाठी आली आहेस का तू इथे? श्वेता रडत म्हणाली, तुम्ही असे का बोलत आहात? मी तर सर्वांसाठी नाश्ता बनवत होते. सुरेश म्हणाला, नाश्ता? मला माहिती आहे तुझी कारणं. आधी मला बाथरूममध्ये घेऊन चल आणि आंघोळ घाल आणि मग त्यानंतर मला नाश्ता दे. तू माझी बायको नाहीस, मोलकरीण आहेस. समजले का? हे शब्द ऐकून श्वेताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने लहानपणीच आईवडिलांना गमावले होते. काका काकूंनी तिचा सांभाळ केला खरा, पण त्यांनी तिला कधीच मुलीसारखी वागणूक दिली नाही. एक वेळ काका तिच्याशी प्रेमाने बोलायचे, पण काकूला ती डोळ्यात खटकत होती. सुरेशला आंघोळ घालता घालता श्वेता विचार करत होती की लग्न करताना अपंग नवरा पाहून असा विचार केला होता की नवरा अपंग आहे म्हणून काय झाले, मी त्याला एवढे प्रेम देईन की कदाचित एक दिवस तो त्याच्या पायावर उभा राहील. पण इथे नशिबाने माझी साथ दिली नाही.
नवऱ्याने मला कधीच बायकोचा दर्जा दिला नाही. ती मनात म्हणाली, जाऊ देत. तसेही माझ्या नशिबात सुख नाहीच, मग त्याची अपेक्षा तरी का करायची? जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत असेच रडत कढत जगायचे. नवऱ्याला आंघोळ घातल्यानंतर श्वेता त्याला नाश्ता देण्यासाठी पुन्हा किचनमध्ये गेली. किचनमध्ये गेल्यानंतर तिला प्रिया किचनमध्ये दिसली. प्रिया म्हणाली, वहिनी, मिळाला का वेळ तुला किचनमध्ये यायला? तू नाश्ता बनवला आहेस, पण वाढेल कोण? श्वेता म्हणाली, ताई, आज एक दिवस तुम्ही स्वतःसाठी आणि सासूबाईंसाठी नाश्ता वाढून घ्याल का? तिकडे हे सुद्धा खूप रागावले आहेत. मला त्यांच्यासाठी नाश्ता घेऊन जायचे आहे. प्रिया म्हणाली, अरे हो वहिनी, का नाही? तू एक काम कर, तू ती बाजूची प्लेट आणि वाटी दे. मी दादासाठी सुद्धा नाश्ता वाढते. श्वेताने पटकन एक प्लेट घेतली आणि त्यात एक वाटी ठेवली. प्रियाने गरम गरम छोले वाटीत टाकता टाकता श्वेताच्या हातावर टाकले. श्वेताच्या हाताला भाजल्यामुळे ती जोरात ओरडू लागली. ती म्हणाली, हे काय केले तुम्ही ताई? प्रिया म्हणाली, तुला काय वाटलं? तुला आम्ही ह्या घरामध्ये फक्त दादाची कामे करण्यासाठी आणले आहे का? हे बघ, ह्या घरात तुला राहायचे असेल तर तुला दादासोबत आमची सुद्धा सेवा करावी लागेल. नाहीतर एके दिवशी तुला अशी अद्दल घडवीन ज्याचा तू विचार देखील करू शकणार नाहीस. एवढे बोलून प्रिया तिथून निघून गेली. आणि इकडे सुरेश श्वेताला आवाज द्यायला लागला. त्यामुळे श्वेता सुरेशचा नाश्ता खोलीत घेऊन गेली. त्यानंतर तिने सासूलाही नाश्ता दिला. तिची सासू म्हणाली, काय गं, एवढा वेळ का केलास नाश्ता द्यायला? श्वेताला असे वाटले की तिचा हात भाजला आहे. हे पाहून सासूबाई तिला सहानुभूती दाखवतील. श्वेताने सासूपुढे हात केला आणि म्हणाली, आई, माझा हात भाजला आहे, त्यामुळे उशीर झाला. सुरेखाताईंनी तिच्या भाजलेल्या हाताकडे पाहिले आणि म्हणाल्या, तुला हे जे काही भाजले आहे त्याच्याशी मला काही देणे घेणे नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या कोणत्याही कामासाठी उशीर नाही झाला पाहिजे, नाहीतर तुझी काही खैर नाही. सासूचे बोलणे ऐकून श्वेताला आश्चर्य वाटत होते. तिला असे वाटले की ही माणसे आहेत की जनावरं. दुसऱ्या दिवशी सकाळी श्वेता झोपेतून उठली. तिचा नवरा झोपला होता. तिने विचार केला, कालच्यासारखा गोंधळ होऊ नये म्हणून सुरेशला झोपेतून उठवावे, त्याचे सर्व आवरून त्याला आंघोळ वगैरे घालून मग किचनमध्ये जावे. श्वेता सुरेशला उठवू लागते. त्याची झोपमोड झाल्यामुळे तो श्वेतावर रागवला. तुला काही अक्कल वगैरे आहे की नाही? मला एवढ्या लवकर का उठवत आहेस? तो पुढे म्हणाला, थांब, तुझा दिवस आईने तुला काही बोलल्याशिवाय सुरूच होत नाही. असे बोलून त्याने त्याच्या आईला आवाज दिला. त्याचे असे वागणे श्वेताला काही समजले नाही. तेवढ्यात तिची सासूबाई तिथे आल्या. सुरेश म्हणाला, आई, हे कसलं ध्यान माझ्या गळ्यात बांधले आहेस तू? झोपलेल्या माणसाला उठवू नये एवढी साधी अक्कलसुद्धा नाही या बाईला. हिने माझी झोपमोड केली आहे. सुरेखाताई म्हणाल्या, थांब सुरेश, हिला तर आज मी चांगलीच अद्दल घडवते. त्यानंतर सुरेखाताई श्वेताला खोलीबाहेर घेऊन गेल्या आणि त्याने तिला खूप मारहाण केली. श्वेता रागाने गच्चीवर गेली. तिला असे वाटू लागले की इथून उडी मारून स्वतःचा जीव द्यावा. जशी ती उडी मारण्यासाठी पुढे पाऊल टाकते तेवढ्यात कोणीतरी पाठीमागून तिचा हात पकडून ओढले. श्वेताने मागे वळून पाहिले तर तिच्या नवऱ्याचा मामेभाऊ सुहास होता. त्याने तिचा हात पकडला आणि म्हणाला, वहिनी, तुम्ही हे काय करत आहात? तुम्हाला असे करणे शोभते का? त्याला पाहून श्वेता म्हणाली, भाऊजी, मला आता जगावेसे वाटत नाही. सुहास म्हणाला, वहिनी, मला तुमचे दुःख पाहवत नाही. मला ठाऊक आहे घरामध्ये दादाचे एवढे वर्चस्व का आहे. मामाने सर्व प्रॉपर्टी दादाच्या नावे केली आहे. दादा अपंग आहे. त्याचे पालनपोषण करताना कोणावरही भार पडू नये म्हणूनच मामाने हे केले आणि तेव्हापासून आम्ही सर्व दादांचे नौकर आहोत. श्वेता म्हणाली, ते सर्व ठीक आहे, पण तुमचा दादा एकदम निर्दयी आहे. मी त्यांची सगळी सेवा करते, पण मला तर त्यांचे वागणे समजतच नाही. सुहास म्हणाला, माहिती आहे वहिनी, मामाच्या संपत्तीचा खूप अहंकार आहे त्याला, पण तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना तुमच्या पाठीशी. श्वेता म्हणाली, धन्यवाद भाऊजी. कमीत कमी कोणीतरी माणूस आहे या जनावरामध्ये जो माझ्या त्रासाला समजू शकतो. सुहास पुढे म्हणाला, वहिनी, आता बघा, दादा अपंग आहे, त्यामुळे तो तुमची गरज पूर्ण करू शकत नाही. आपण दोघे तरुण आहोत. तुम्हाला समजते ना मला काय बोलायचे आहे ते? दादा तर दिवसभर तसाच पडलेला असतो. असे बोलून सुहास श्वेताजवळ येतो तेव्हा श्वेता त्याला दूर ढकलून देते आणि म्हणते, भाऊजी, मला तर असे वाटले होते की तुम्ही या सर्वांपेक्षा वेगळे आहात,
पण तुम्ही तर यांच्यापेक्षा नालायक निघालात. वहिनी आई समान असते आणि तुम्ही त्याच नात्याला कलंक लावायला निघालात. असा विचार तरी तुम्ही कसा केला की मी तुमच्यासोबत? मला माहिती आहे मी लाचार आहे, मजबूर आहे, पण मूर्ख नाही. तिचे बोलणे ऐकून सुहास म्हणाला, झाले का तुमचे डायलॉग मारून की अजून काही बाकी आहेत? हे बघा वहिनी, प्रेमाने सांगतोय तुम्हाला आणि मलासुद्धा माहिती आहे की ह्या घरामध्ये तुम्हाला किती किंमत आहे. जर मी तुमच्यासोबत जबरदस्ती जरी केली तरी देखील कोणाला काही फरक पडणार नाही. उलट मी हे सर्व आरोप तुमच्यावरच लावेन की तुम्हीच मला हे सर्व करण्यासाठी प्रवृत्त केले. त्यापेक्षा बरे होईल की तुम्ही स्वतः तयार व्हा. मी तुम्हाला काही दिवसांचा वेळ देतो. विचार करा, नाहीतर तुम्ही विचार करण्याच्या लायकीचे सुद्धा राहणार नाही. असे बोलून तो निघून गेला. श्वेताने डोळे पुसले. तिने स्वतःला बदलायचे ठरवले. आता तिला मरायचे नव्हते, तर तिला सर्वांचा बदला घ्यायचा होता. ती मनात म्हणाली, खूप झाले असे घाबरून राहणे, कारण आता गोष्ट माझ्या इज्जतीवर आली आहे. माझ्यावर झालेल्या अन्यायाकडे एक वेळ मी दुर्लक्ष करू शकते, पण माझी इज्जत कोणाच्या हवाली करू शकत नाही. ती आता या सर्वांचा बदला स्वतःच्या बुद्धीने घेण्याचा विचार करते. तिला असे काही करायचे होते की सापसुद्धा मरायला हवा आणि काठीसुद्धा तुटायला नको. एके दिवशी ती सर्वांचे जेवण झाल्यानंतर स्वतः जेवायला बसली होती. सकाळपासून एवढे काम केल्यानंतर 2 सुखाचे घाससुद्धा तिच्या नशिबात नव्हते. ती तोंडात घास घालणार तेवढ्यात प्रियाने तिच्या ताटामध्ये ग्लासभर पाणी टाकले. हे पाहून श्वेता दंग झाली. मग प्रिया हसतच श्वेताला म्हणाली, आता पोटभर जेवण कर वहिनी. अगं मी केव्हापासून कॉफीसाठी तुला आवाज देत होते आणि तू मात्र महाराणीसारखी मस्त मजेत जेवत बसली आहेस. तुझे तर माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले तर मी तुझे जगणे इतके कठीण करणार आहे की तुला जगणे मुश्किल होईल. यावर श्वेता काही बोलली नाही, पण ती एवढ्या रागात होती की तिने आपल्या ताटातील पाणी खाली ओतले आणि ती पुन्हा जेवण करू लागली. हे पाहून प्रियाला अजूनच राग आला आणि तिथून निघून गेली. पण त्यानंतर सुद्धा श्वेता पाण्यात भिजलेली चपाती अश्रू भरल्या डोळ्यांनी खात होती. असे कठीण दिवस तिच्या आयुष्यात येतच होते. एके दिवशी श्वेता किचनमध्ये काम करत होती तेव्हा प्रिया तिला 2 कप चहा बनवायला सांगून आईच्या रूममध्ये जाऊन बसली. श्वेता जेव्हा त्या दोघींना चहा देण्यासाठी सुरेखाताईंच्या खोलीत गेली तेव्हा प्रिया म्हणाली, आई, कुठवर आपण दादाची चाकरी करत राहणार आहोत. मला माझा हिस्सा हवा आहे. सुरेखाताई म्हणाल्या, प्रिया, तुझे बाबा तर खूप विचित्र मृत्यूपत्र बनवून गेले आहेत. त्यांनी तर सगळी प्रॉपर्टी तुझ्या दादाच्या नावे केली आहे आणि जर त्याला काही झाले तर त्याची सर्व प्रॉपर्टी त्याच्या बायकोच्या नावे होईल. जर त्याने लग्न केले नाही तर सर्व प्रॉपर्टी अनाथाश्रमाच्या नावे होईल. म्हणूनच आपल्याला त्याचे लग्न करावे लागले. जर त्याचा मृत्यू झाला तर सर्व प्रॉपर्टी कमीत कमी त्या काळतोंडीच्या नावे तरी राहील आणि आपण तिला जसे ताब्यात ठेवले आहे त्याच पद्धतीने आपण तिच्याकडून सर्व प्रॉपर्टी पुन्हा मिळवू शकतो. पण हा मुलगा कधी गचकणार आहे कोणास ठाऊक. काही लोक आजाराला वैतागून मरून जातात, पण हा तर सर्व काही माहिती असूनही अजून जिवंत आहे. हे ऐकून श्वेताला धक्का बसला. तिला दुःखही वाटत होते, कारण एक आई स्वतःच्या मुलाबद्दल अशी बोलत होती. तिने त्या दोघींना चहा दिला आणि त्यानंतर ती सुरेशच्या खोलीत गेली. सुरेश झोपला होता. श्वेताने प्रेमाने त्याच्या कपाळावर हात ठेवला. तिच्या डोळ्यात पाणी आले. सुरेश जागा झाला आणि म्हणाला, काय झाले तुला? दूर हो माझ्यापासून. श्वेता म्हणाली, तुम्ही काहीही बोललात तरीही मी तुम्हाला सोडून दूर जाणार नाही, कारण मी जर तुमच्यापासून दूर झाले तर ही माणसे तुम्हाला जगू देणार नाहीत. हे ऐकताच सुरेशच्या डोळ्यात पाणी आले. त्याने भरल्या डोळ्यांनी श्वेताकडे पाहिले. श्वेता म्हणाली, तुम्ही का रडत आहात? सुरेश म्हणाला, श्वेता, तू खरे बोललीस. या घरात कोणीही माझ्यावर प्रेम करत नाही. बाबा होते तेव्हा ते माझ्यावर खूप प्रेम करत होते. तुला माझ्या आयुष्यात आणण्यामागे सुद्धा आईचा खूप मोठा डाव आहे. पण मी लाचार होतो. मी तुझ्यावर अत्याचार करीत राहिलो, कारण मला असे वाटत होते की तू माझ्या त्रासाला कंटाळून मला सोडून निघून जाशील आणि माझी सर्व संपत्ती अनाथाश्रमाला मिळेल. पण माहीत नाही तू कोणत्या मातीची बनली आहेस. तू इतका त्रास सहन करून सुद्धा इथेच राहते. श्वेता म्हणाली, मी इथे राहते कारण माझ्याकडे सुद्धा या घराशिवाय दुसरा आसरा नाही. तिने डोळे पुसले आणि म्हणाली, खरे तर अगोदर मला जगावेसे वाटत नव्हते, पण आता जगायचे आहे, कारण तुम्ही खऱ्या अर्थाने माझ्यासोबत आहात. मी आता चांगल्या डॉक्टरांकडून तुमच्यावर उपचार करेन आणि तुमच्यासोबत आनंदाने जगेन.
पण यासाठी मला काही गोष्टी कराव्या लागतील आणि त्यात मला तुमची साथ हवी आहे. मग देणार ना तुम्ही मला साथ? सुरेशच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला खूप बोलायचे होते, पण त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. त्याने इशाऱ्याने त्याचा होकार दर्शवला. मग एके दिवशी श्वेता सासूला म्हणाली, आई, मी यांना एका बाबाकडे उपचार करण्यासाठी घेऊन जाण्याचा विचार करते आहे. मला माहिती आहे की हे बरे होणे शक्य नाही, पण ते बाबा खूप पोहोचलेले व्यक्ती आहेत. कदाचित त्यांच्या उपायांचा परिणाम त्यांच्यावर होऊ शकतो. सासूला त्याच्याशी काही देणे घेणे नव्हते. त्या मनात विचार करू लागल्या, एवढ्या मोठ्या डॉक्टरांनी सुरेशवर उपचार केले, पण काहीच उपयोग झाला नाही. आता हा कोण बाबा काय कमाल करणार आहे? आणि तसेही हा मरून गेला तरी काय फरक पडणार आहे? उलट मेला तर बरे होईल असा विचार करून सुरेखाताईंनी श्वेताला परवानगी दिली. मग काही दिवसांनी श्वेता सुरेशला घेऊन गेली आणि एके दिवशी अचानक 6 महिन्यांनी श्वेता विधवेच्या वेशात घरी परतली. तेव्हा तिला पाहून दोघी चकित झाल्या. सुरेखाताई तिच्याकडे पाहून म्हणाल्या, काय झाले? सुरेश कुठे आहे? तू त्याला मारले तर नाहीस ना? श्वेता म्हणाली, नाही आई, ते तर जिवंतपणी मरण यातना भोगत होते, त्यांना मी कशी मारू शकते? सुरेखाताई म्हणाल्या, कोड्यात बोलू नकोस, खरे सांग, तुझा काय डाव आहे? असे बोलून त्यांनी श्वेताला मारण्यासाठी तिच्यावर हात उचलला. तेव्हा श्वेताने त्यांचा हात धरला आणि आता मला मारण्याची चूक करू नका असे ती म्हणाली. प्रिया आणि सुहास ही तिथे आले. प्रिया म्हणाली, तुझी एवढी हिंमत, तू माझ्या आईवर आवाज चढवून बोलतेस? श्वेता हसली आणि म्हणाली, तुम्ही अजून माझी हिंमत पाहिलीच कुठे आहे? श्वेताने दरवाजा उघडला तेव्हा दरवाजात पोलीस उभे असतात. पोलिसांना पाहून सुरेखाताई म्हणाल्या, मॅडम, आमच्या जीवाला ह्या बाईपासून धोका आहे. तुम्ही हिला अटक करा. स्वतःच्या नवऱ्याला मारून तिचा आमचाही काटा काढण्याचा डाव आहे. महिला पोलीस म्हणाली, तुम्ही शुद्धीत तर आहात ना मॅडम? बोलण्याआधी थोडासा विचार करा. तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात आणि आम्ही यांना पकडू नाही शकत. असे बोलून तिने श्वेताला सॅल्यूट केला. सुरेखाताई, प्रिया आणि सुहास एकमेकांकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागले. तेवढ्यात तिथे सुरेश कुबड्यांचा आधार न घेता चालत आला. त्याला व्यवस्थित चालताना पाहून सर्वजण चकित झाले. सुरेखाताई त्याला म्हणाल्या, बाळा, तू ठीक तर आहेस ना? सुरेश म्हणाला, हो आई, मी एकदम ठीक आहे, पण आता तुम्हा सर्वांना ठीक करण्यासाठी आलो आहे. खूप झाले तुमचे अत्याचार. तुम्हा सर्व लोकांचे वागणे, कट कारस्थान ह्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले आहे. श्वेताने जाणून बुजून हे सर्व नाटक रचले होते, कारण तुमचे खरे रूप या सर्वांना पाहायचे होते. मी चांगला व्हावा असे तुमच्यापैकी कोणालाही वाटत नव्हते. तुम्ही तर जाणून बुजून मी आजारी आहे असे लोकांना सांगून माझ्यावर उपचार करण्याचे नाटक करून माझ्या मरण्याची वाट पाहत होतात. पण श्वेताने तुमचे कटकारस्थान उधळून टाकले आहे. तिने मला चांगल्या डॉक्टरांकडे नेऊन माझ्यावर उपचार केले आणि म्हणूनच मी तुमच्यासमोर उभा आहे. तिने मनाशी पोलीस होण्याचे जे ध्येय बाळगले होते ते सुद्धा पूर्ण केले. पण ते करत असताना तुम्हाला कोणतीही शंका यायला नको याची सुद्धा तिने खबरदारी घेतली होती. आता मी पूर्णपणे बरा झालो आहे आणि मी सर्व संपत्ती श्वेताच्या नावे केली आहे. आता तुमची जेलमध्ये जाण्याची वेळ आली आहे. सुरेखाताई म्हणाल्या, तू हे काय बोलत आहेस? काल परवा आलेल्या ह्या मुलीसाठी तू तुझ्या आईला जेलमध्ये पाठवणार? सुरेश म्हणाला, आई, ही काही दिवसांपूर्वी आलेली मुलगी सर्व अत्याचार सहन करून सुद्धा माझ्याबरोबर प्रामाणिकपणे राहत होती. मनापासून नाती निभावत होती. पण तुम्ही दोघी माझी आई बहीण असूनही माझ्या लाचारीचा फायदा उचलत होतात. फक्त बाबांनी सर्व संपत्ती माझ्या नावावर केली म्हणून तुम्ही माझी काळजी घेण्याचे नाटक करत होतात. आणि तू रे सुहास, नालायक माणसा, आई समान वहिनीसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होतास. मग अशा माणसांना जेलमध्ये नाही तर आणखी कुठे पाठवले पाहिजे? आता मात्र सर्वांचीच बोलती बंद झाली होती, कारण सुरेशने त्या सर्वांची पोलखोल केली होती. श्वेतासुद्धा आता खुश झाली होती, कारण कितीतरी वर्षांनी तिला कोणाचे तरी प्रेम मिळाले होते. श्वेता म्हणाली, मी मुद्दाम तुमच्यासमोर या वेशात आले कारण तुमचा खरा चेहरा बाहेर यावा आणि तुम्ही सर्वजण आपल्या स्वार्थापोटी इतके आंधळे झाला होतात की पोटच्या मुलाच्या जीवावर उठला होतात. असो, श्वेता पुढे म्हणाली, मग सासूबाई, कसा वाटला माझा झटका तुम्हा सर्वांना? मी माझ्या माहेरी असतानाच पोलीस भरतीसाठी तयारी करत होते आणि आता मी माझ्या कामावर रुजू झाले आहे. पण याविषयी तुम्हाला मी कधी सांगितले नाही. जर मी तुम्हाला याबद्दल बोलले असते तर मग तुम्ही माझ्या शिक्षणात व्यत्यय आणला असता. श्वेताचे बोलणे ऐकून सुरेखाताईंनी खाली मान घातली. श्वेता रागाने म्हणाली, घेऊन जा या सर्वांना.
खूप आवड आहे ना तुम्हाला दुसऱ्यांना त्रास देण्याची. मग आता स्वतःला त्रास झाल्यावर कसे वाटते ते मलाही पाहायचे आहे. सुरेखाताई, सुहास आणि प्रिया तिघेही श्वेताच्या पायावर डोके ठेवून तिची माफी मागू लागले. पण श्वेता त्यांना माफ करत नाही आणि पोलीस त्यांना अटक करून घेऊन जातात. केस कोर्टात जाते. शेवटी सासू, नणंद आणि सुहास या तिघांवर सुनेला शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याच्या आरोपाखाली अशी शिक्षा दिली की मग त्यांना केलेल्या कृत्याची आठवण होत राहिली. आता श्वेता आणि सुरेश आनंदाने संसार करू लागले. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.